नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची आरोग्य व शारीरिक शिक्षण वहीमधील पाठ क्रमांक 2 योगासने व प्राणायाम या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशन व नवनीत प्रकाशनाची विज्ञान व तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंद वही, संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंद वही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, जलसुरक्षा वही, त्याचप्रमाणे 2021 ते 2026 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा। पाठ क्रमांक 2 योगासने व प्राणायाम। प्रश्न पहिला अ, कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा। पहिले विधान, योगासनामुळे शरीराच्या अंतर्गत भागांना देखील पुरेशा प्रमाणात मसाज व व्यायाम मिळतो। दुसरे विधान, शरीराच्या विविध क्षमता विकसित करण्यासाठी जी आसने करतात त्यांना शरीर संवर्धनात्मक आसने म्हणतात। तिसरे विधान, निर्दानाशाचा विकार असणाऱ्यांना पद्मासन हे वरदानच आहे। चौथे विधान, स्पर्धात्मक व धावपळीच्या जीवनात तणावजन्य व्याधींवर प्रभावशाली उपाय म्हणून शवासन करणे गरजेचे आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न आहे, जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे। आपण अ गट आणि त्याचे उत्तर अभ्यासू। 1. विपरीत शयनस्थिती भुजंगासन। 2. शरीराला नांगरासारखा आकार हलासन। 3. प्राणायाम प्राणांचे नियंत्रण। आणि 4. भस्त्रिका नाडी शुद्धी। प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, विश्रांतिकारक आसने म्हणजे काय? उत्तर, ज्या आसनांमुळे शरीर व मन यावरील ताण आणि थकवा दूर होतो त्या आसनांना विश्रांतिकारक आसने म्हणतात। दुसरा प्रश्न, दंड स्थितीतील आसनांची 2 उदाहरणे लिहा। उत्तर, गरुडासन, उत्कटासन, तारासन। प्रश्न क्रमांक 3, प्राणायामची 3 अंगे कोणती? 1. पूरक श्वास घेणे, 2. रेचक श्वास सोडणे आणि 3. कुंभक श्वास रोखून ठेवणे। चौथा प्रश्न, अर्ध मत्स्येंद्रासनानंतर कोणती आसने करावीत? उत्तर, अर्ध मत्स्येंद्रासनानंतर पश्चिमोत्तानासन किंवा जानुशिरासन आणि त्यानंतर शवासन करावे। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातील प्रश्न पहिला, योगाभ्यासाचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो ते लिहा। उत्तर, योगाभ्यासाचा शरीराचा प्रत्येक अवयव आणि त्याचे कार्य यावर प्रभाव पडतो। याचा प्रभाव खास करून स्नायू व्यवस्थेवर पडतो। आकुंचन, प्रसरण, ताण यामुळे रक्ताभिसरणात सुधारणा होते, स्नायूंना पोषण मिळते, ते सशक्त, कार्यक्षम व घोटीव बनतात। स्नायू व त्यांची तंतू यांचे स्वास्थ्य टिकते। ऐच्छिक व अनैच्छिक स्नायूंना पूर्ण व्यायाम मिळतो। दुसरा प्रश्न, योगासनांचे आजच्या धावपळीच्या जीवनातील महत्त्व याविषयी थोडक्यात तुमचे मत लिहा। उत्तर, अष्टांग योगातील आसन या तिसऱ्या अंगाचा अवलंब केल्यामुळे जास्त कष्टप्रद व्यायाम न करताही शरीराच्या सर्व अवयवांचे मुक्तपणे चलनवलन होऊन सर्व इंद्रियांच्या कार्याला विशेष चालना मिळते। योगासनांमुळे शरीराच्या भागांना देखील पुरेशा प्रमाणात मसाज व व्यायाम मिळतो। परिणामतः व्यक्ती दीर्घकाळ स्वस्थ व निरोगी राहू शकते। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाठ क्रमांक 2 योगासने व प्राणायाम या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।